मुलांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित 2 प्रकरण दुसरं आहे पायथागोरसचे प्रमेय. यातील एक महत्त्वाचं प्रमेय आणि त्या प्रमेयाची सिद्धता या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ही सिद्धता पाहत असताना आपल्याला पक्ष, साध्य, रचना आणि सिद्धतेचे मुख्य टप्पे, त्याचबरोबर आकृती, या 5 टप्प्यावर आपल्याला ही सिद्धता पाहिजे. परीक्षेमध्ये तुम्हाला एक प्रमेय दिलं जातं, एक उदाहरण दिलं जातं. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो हे सिद्ध करा. त्यावेळेस तुम्हाला आकृती तयार करायची असते. आकृतीवरून पक्ष लिहायचं आहे. त्या विधानामधील वाक्यावरून साध्य लिहायचं आहे. योग्य रचना करायची आहे, रचना असेल तर, आणि त्याची सिद्धता आणि त्याचे मुख्य टप्पे या ठिकाणी आपल्याला लिहायचे असतात. तर यामध्ये काटकोन त्रिकोणात या 2 शब्दामध्ये पक्ष आहे पहा. ह्याच्या पुढे जे आहे कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो हे साध्य आहे. आणि या ठिकाणी आपण पक्ष काटकोन त्रिकोणात म्हणल्याबरोबर आपण या ठिकाणी काटकोन त्रिकोणाची आकृती काढायची. ABC हा काटकोन त्रिकोण आहे आणि ह्या प्रमेयाची ही आकृती आहे. पुढं आपण त्याचा पक्ष लिहूया. त्यामध्ये काय आहे, त्रिकोण ABC मध्ये हा कोन 90 अंशाचा आहे, म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. इथे लिहूया आपण त्रिकोण ABC मध्ये कोन ABC बरोबर 90 अंश. ABC बरोबर 90 अंश हे आपल्याला माहिती दिलेली आहे, पक्ष आहे. पुढं साध्य, कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. आपल्याला माहिती आहे 90 अंशाच्या कोणासमोरची बाजू कर्ण असते. मग इथं लिहायचं आहे ACचा वर्ग बरोबर राहिलेल्या 2 बाजू आहेत, इतर 2 बाजू AB आणि BC या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. ह्याचं आपल्याला गणिती रूपांतर करायचं आहे. पहा AC वर्ग बरोबर, पहा AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग हे साध्य आहे. त्याचबरोबर आकृतीमध्ये आपण तुटक रेषेने एक रचना केली. पहा काय केलं आहे, B बिंदूतून कर्ण AC वर लंब काढलेला आहे. हा लंब आहे. इथे लिहायचं आहे BD लंब AC काढला. BD लंब AC काढला. हा लंब काढल्यामुळे AD आणि C हे तिन्ही बिंदू एका रेषेवर आलेले आहेत. इथे लिहायचं आहे ADC, याचा अर्थ होतो D हा बिंदू A व C च्या दरम्यान आहे. तर ही झाली रचना. आता आपल्याला सिद्धता सिद्ध करायची. आता सिद्धतेचा पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे त्रिकोण ABC मध्ये BD लंब AC काढलेला आहे. आणि मागच आपण एक काटकोन त्रिकोणाची समरूपता यामध्ये आपण एक प्रमेय पाहिलेले. पहा काय, त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून कर्णावर टाकलेला लंब, त्या लंबामुळे जे 2 त्रिकोण तयार होतात ते 2 त्रिकोण मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. या प्रमेयाचा आपल्याला या ठिकाणी आधार घ्यायचा आहे. इथे लिहूया आपण त्रिकोण ABC मध्ये आपल्याला काय रचना केली आपण, BD लंब AC आणि आपण रचना केलेली आहे. पहा त्याचं कारण लिहायचं आहे, रचनेमध्ये आपण दिलेलं आहे कर्ण BD लंब AC. आता हा लंब काढल्यामुळे 2 त्रिकोण तयार होतात, ADB BDC. हे 2 त्रिकोण मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात. हेच आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. परंतु याची समरूपता लिहित असताना आपण थोडीशी काळजी घ्यायची आहे. इथं आपण 30 अंश लिहायचं, इथं 60, इथं 90. हा 60 झाला की हा 30 आणि इथे येणार 60.
तर आपण समरूप लिहायचं ना, आपण कोणांची मापं व्यवस्थित आपण जुळवायची आहेत. पहा कशी जुळवायची पहा. आता मी लिहितो त्रिकोण ABC, मूळ त्रिकोण त्या ठिकाणी घ्यायचा आहे. समरूप आता ABCला आपण सिरियली दिलेली आहे, तर इथं 30, 60, 90. आता वरच्या त्रिकोणामध्ये 30, 60, 90 कसं येते बघा. वरच्या त्रिकोणामध्ये 30, 60, 90. आपण मोठ्या त्रिकोणामध्ये काय आहे 30, 90, 60 घेतलेलं आहे. 30, 90, 60. आता वरच्या त्रिकोणामध्ये 30, 90, 60 कसे येतात. 30, 90, 60 म्हणजे इथे ADB इथे लिहायचं आहे. त्रिकोण ADB आणि ह्याला कारण लिहायचं आहे काटकोन त्रिकोणाची समरूपता. काटकोन त्रिकोणाची समरूपता हे कारण या ठिकाणी लिहायचं आहे. तर ही समरूपता पूर्ण केल्यानंतर एकाशिक संगती पूर्ण केल्यानंतर आपल्याला या दोन त्रिकोणाच्या बाजूंचं गुणोत्तर लिहायचं आहे. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजू प्रमाणात असतात म्हणून इथे लिहायचं आहे AB छेद AD. आता त्रिकोणाकडे पाहायची गरज नाही, फक्त ह्या संगतीकडे लक्ष द्यायचं आहे. बरोबर BC छेद DB बरोबर AC छेद AB आणि ह्याला कारण लिहायचं आहे जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. संगत बाजू प्रमाणात, संगत बाजू प्रमाणात. आता या ठिकाणी 3 गुणोत्तर मिळाले आपल्याला. या 3 गुणोत्तरामध्ये कोणत्या गुणोत्तराचा अंश आणि कोणत्या गुणोत्तराचा छेद सारखा आहे इथं थोडंसं लक्ष द्यायचं आहे. पहा त्यामुळे असं दिसतं आपल्याला की पहिल्या गुणोत्तराचा अंश आणि तिसऱ्या गुणोत्तराचा छेद समान आहे, म्हणून खाली घेताना आपण पहिलं आणि तिसरं गुणोत्तर घ्यायचं. इथं लिहायचं AB छेद AD बरोबर AC छेद AB आणि या दोघांमध्ये आपल्याला तिरपा गुणाकार करायचा आहे. पहा हां AB गुणुले AB इथं लिहितो मी AB गुणुले AB बरोबर AD गुणुले AC, AD गुणुले AC. आता AB गुणुले AB म्हणजे माहिती आहे आपल्याला दोनदा गुणाकार आहे म्हणजे तिथे येईल AB वर्ग बरोबर AD गुणुले AC, AD गुणुले AC आणि ह्याला समीकरण क्रमांक 1 नाव द्यायचं. यामध्ये आपण काय केलं, मोठा त्रिकोण घेतला आणि त्याला संगत वरच्या बाजूचा त्रिकोण ह्या ठिकाणी दाखवला आहे. आता नंतर काय करायचं पहा, मोठा त्रिकोण घ्यायचा आणि त्याला संगत खालचा त्रिकोण आपल्याला समोर दाखवायचा आहे. पहा इथे येईल त्रिकोण ABC समरूप त्रिकोण. आता ABCला संगत खालचा लिहिताना काय करायचं पहा, ABC मध्ये काय केलं आपण 30, 90, 60. तर खालच्या त्रिकोणामध्ये असंच करायचं आहे 30, 90, 60 म्हणजे इथे येईल BDC. इथे लिहायचं आहे त्रिकोण BDC आणि हे दोन त्रिकोण समरूप आहेत कारण काटकोन त्रिकोणाची समरूपता, काटकोन त्रिकोणाची समरूपता. हे कारण आहे लिहायचं. आता दोन त्रिकोण समरूप झाले म्हणजे मगाच्या प्रमाणे त्यांच्या संगत बाजू देखील प्रमाणात असतात. संगत बाजू प्रमाण लिहिताना आपण क्रमानं जोड्या घ्यायच्या बाजूंच्या. पहा मी घेतो AB छेद यातलं पहिलं दुसरं नाव BD बरोबर BC छेद DC
बरोबर AC छेद BC. आणि ह्याला कारण वर लिहिल्याप्रमाणे संगत बाजू प्रमाणात, संगत बाजू प्रमाणात. आता मग जसं आपण पाहिलं या 3 गुणोत्तरामध्ये कोणत्या गुणोत्तराचा अंश आणि कोणत्या गुणोत्तराचा छेद समान आहे तेच 2 गुणोत्तर आपण या ठिकाणी निवडायचे. पहा आपण जर निरीक्षण केलं तर असं आपल्याला जे दिसतंय या दुसऱ्या गुणोत्तरामध्ये अंश आणि या तिसऱ्या गुणोत्तरामध्ये छेद सारखा आहे, म्हणून ते 2 गुणोत्तर आपण या ठिकाणी तिरपा गुणाकाराला घ्यायचे. किंवा इथंच आपण तिरपा गुणाकाराच्या रेषा मांडू आणि ज्या तिरपा गुणाकार काय येईल BC गुणिले BC. इथं लिहितो बघा मी BC गुणिले BC, BC गुणिले BC बरोबर DC गुणिले AC, DC गुणिले AC. आता परत BC गुणिले BC दोनदा आलेला आहे, मग इथे लिहायचं आपण BC वर्ग बरोबर DC गुणिले AC आणि ह्याला 2 नंबर नाव द्यायचं आहे. आता आपल्याला जे काय सिद्ध करायचं आहे साध्य काय आहे ते आपण लक्षात घेऊया. इकडं पहा साध्य AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. ह्या 2 वर्गाची जर बेरीज केली तर हे AC वर्ग आलं पाहिजे. ते येतं का ते आपण पाहूया. तर आपण AB वर्ग काढलेला आहे, AB वर्ग इथं काढलेला आहे पहा आणि BC वर्ग इथं काढलेला आहे. त्या दोघांची आपण खाली बेरीज लिहूया. इथे मी लिहितो AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर. आता AB वर्गाची किंमत काय आलेली आहे AD गुणिले AC. तिथे लिहूया AD गुणिले AC, AD गुणिले AC अधिक इथं अधिक चिन्ह आहे अधिक BC वर्गाची किंमत इथंच आहे पहा. BC वर्ग काय आलेला आहे DC गुणिले AC. इथं लिहूया DC गुणिले AC. आता हे आहे तसं खाली घ्यायचं, यात काही बदल करायचं नाही. AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर. आता ह्या दोन्हीतून आपल्याला सामायिक AC आहे पहा, ह्या दोन्हीमध्ये सामायिक AC आहे. इथं आपण अंडरलाईन करूया आणि तो दोन्हीमधला जो सामायिक आहे तो इथं आपण बाहेर काढूया कंसाच्या, कंस देऊया. इथं येईल AD काय राहिले तर AC बाहेर आल्यानंतर AD राहिलं AD अधिक AC बाहेर आल्यानंतर काय राहिलं DC. पुढं आता इथं कंसामध्ये काय आलं पहा AD अधिक DC. परत आपण आकृतीकडे यायचं आहे. आकृतीमध्ये AD आणि DC हे जर आपण कंबाईन केलं, हे एकमेकांना जोडलं तर कोणता रेषाखंड तयार होतो AC. म्हणजे AD अधिक DCच्या ऐवजी आपण इथे काय लिहायचं आहे AC. इथे लिहायचं आहे AB वर्ग अधिक BC वर्ग आणि आकृतीवरून ACला AC आणि आकृतीवरून AD अधिक DC म्हणजेच AC म्हणजे गुणुले ह्याची किंमत येणार आहे AC. पुढं AB वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC गुणिले AC म्हणजेच AC वर्ग. आणि हेच समीकरण आपण ह्याच्या बाजूंची आलटापलट करूया, काही फरक पडणार नाही. इथे येईल AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. आणि हे जे आलेलं आहे हे साध्य आपलं या ठिकाणी आहे पहा. म्हणजे सिद्धते म्हणजे शेवटी साध्य आलं की आपली ही सिद्धता या ठिकाणी पूर्ण झाली. तर या सिद्धतेचा व्यवस्थित तुम्ही सराव करा आणि सिद्धता ही अक्षरं बदलून ABCच्या ऐवजी PQRS अशी अक्षरं घेऊन ही सिद्धता लिहिण्याचा प्रयत्न करा.